दक्षिण मतदारसंघामधली ही दुसरी सभा आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, अर्ज भरल्यानंतर शेवगावला एक सभा झाली. आज ही आपल्या अहमदनगर शहरामध्ये ही सभा होत आहे. आणि सभा होत असताना मी या ठिकाणी फक्त एक 4.5 वर्षापूर्वीची आठवण करून देतो तुम्हाला, उपस्थितांना, आमच्या नगरवासियांना आणि साहेबांना, की साहेब, तुम्ही त्यावेळेला देखील 2014च्या विधानसभेच्या माध्यमातून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्यावेळेला तुम्ही संधी दिली. आणि ती संधी दिल्यानंतर आपण त्यावेळेला देखील ज्यावेळेस सभेला आलता, तर ती सभा देखील या ठिकाणी याच जागेवरती संपन्न झाली. आणि निकाला दिवशी या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र गुलाल घेतलेला होता. आणि आज देखील ही लोकसभेची आपली या जागेवरती आपल्या नगर शहराची सभा होत आहे. सभा होत असताना याच्यापूर्वी आता अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि मनोगतामध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या राज्यामध्ये आज आपण, देशामध्ये, राज्यामध्ये आपण ज्या राहतोय, तर त्या देशामध्ये, राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून आपण आता प्रत्येकाने अनुभवलंय. मी काय त्याच्यामध्ये फार वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की कशा पद्धतीने यांनी देश चालवत असताना, महाराष्ट्र चालवत असताना वेगवेगळ्या घोषणा केल्या. देशाचं नेतृत्व त्यावेळेला प्रचार करत होतं. आज जे पंतप्रधान म्हणून आहेत, खरं तर मला आजही या ठिकाणी तो प्रश्न पडतो की आपल्या सर्वांपर्यंत ते, माझं वाटतं की मला प्रश्न पडलेला आहे, मला वाटतं तुमच्यापर्यंत तो मांडला पाहिजे. आता 4-5 ठिकाणी आम्ही काही ठिकाणी बोलत असताना मांडला तो. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं 2014 मध्ये लोकसभेच्या प्रचारामध्ये या ठिकाणी या जे पंतप्रधान आहेत ते त्यावेळेस बोलायचे. सभा चालू असताना घोषणा द्यायचे, आजचे दिन, खालचे लोक, आपल्यासारखे लोक जमा असल्याचे ते व्हायचे आनेवाले. प्रत्येक ठिकाणी घोषणामध्ये त्या ठिकाणी आपण सातत्याने ऐकायचो. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्हाला सांगतो बिंबलं गेलं. लहान लहान मुलं जर दिसले पळत सुटू, असे कुठं चाललो आपण प्रचारात, आम्ही त्यावेळेला आम्ही आपल्या पक्षाचाच प्रचार करत होतो, पळत असायचे. तेही असेच म्हणायचे, आजचे दिन आनेवाले, आजचे दिन आनेवाले. पण साहेब, ज्या दिवशी निकाल लागला, गुजरातमध्ये सभा, त्यावेळेस ते पंतप्रधान नव्हते, ती सभा त्यांची सुरू झाली. विजय सगळीकडं त्यांना टीव्हीवरती दाखवायची, आता इतके खासदार आले निवडून, तितके आले, स्पष्ट बहुमत मिळत चाललंय. संध्याकाळच्या वेळेला ते असे 5-6 वाजता व्यासपीठावरती चढले. आणि व्यासपीठावरती आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा घोषणा दिली. आणि घोषणा होती आजचे दिन. आता खालच्या लोकांना सवय लागली होती आनेवाले, हे म्हणले आनेवाले नाही, आ गए. आता रात्रीतून म्हटलंय 2 दिवसात कसं काय आ गए. म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे, ते त्यांच्या एकट्या करताच येणार होते, ते खुर्ची करता येणार होते, म्हणून ते आजचे दिन आ गए ते एकट्या करता होते. तुम्हाला सांगतो, या आपल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेकरता अजिबात नव्हते. आपण 5 वर्ष पाहिले, 5 वर्ष पाहिल्यानंतर आता आपल्याला सगळ्यांना माहिती की कोणाकरता आलते. कारण जे माणूस, तुम्हाला सांगतो, अमेरिका सारखा देश, जे अमेरिकेमध्ये तुम्हाला सांगतो विजा मिळवायचा म्हटलं तर फार कसरत करावं लागते, तारेवरची कसरत करावं, तिथं लाईन मध्ये उभारावं लागतं. यांना विजा नाकारला होता त्यावेळेला, यांना नंतर झाल्यामुळं आजची दिन आग आहे ना, विजा, मग त्यांना काय घर बसल्या विजा आला. विमानं, देशाचे आपले विमानं सगळे चालूच आहेत त्यांना, कारण ते आपल्याला जाताना आपल्याला टाटा करायचे ना, कॅमेरामन आपले सगळे आमचे पत्रकार मित्र दाखवायचे, ह्या देशात चालले, त्या देशात चालले, ते आपल्या विमानाच्या बाहेर यायचे, हात दाखवायचे. अरे ते कॅमेराची आवड तुम्हाला माहिती, आपण नगरच्या सभेत पण पाहिलं की मध्ये कुणी आलं का चालत नाही, लगेच बाजूला. आणि मग त्यावेळेला तुम्हाला सांगतो की त्यांना विजा मिळाला, जाऊन आले, इकडं फिर तिकडं फिर. पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ते राज्याच्या, गुजरातच्या सारख्या राष्ट्राचे, त्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला विजा नाकारला. पण तुम्हाला सांगतो
अहो तुमच्या या दक्षिणेच्या संग्रामला त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवड होती हो. देशातून 4 लोक जाणार होते आणि त्या 4 लोकांमध्ये तुमचा हा दक्षिणेचा संग्राम होता. आणि विजा रिजेक्ट नाही बरं का, पासपोर्ट पण नव्हता आपल्याकडे. पवार साहेबांनी सांगितल्यानंतर लगेच विजा आपला तिथं. विजा रिजेक्ट नाही अजिबात. आणि सत्ता कोणाची होती? आता 2016 मध्ये गेलतो मी. आणि पण जरी माझं नाव सुचवलं असलं पवार साहेबांनी की पक्षाचा प्रतिनिधी आमचा, देशातून 4 लोक जाणार होते. कुठल्या निवडणुकीला? या देशाच्या म्हणजे जगातलं सगळं मोठं सगळ्यात ताकदवान राष्ट्र म्हणून अमेरिका आहे आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीकरता जगातून वेगवेगळ्या देशातून लोक येत असतात. ओके बरोबर. आणि त्या निवडणुकीच्या अभ्यास दौऱ्याकरता खऱ्या अर्थानं प्रत्येक देशातून 4-4 लोक येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आज आपल्याला संधी मिळेल. पण ती संधी देत असताना माझं नाव सुचवलं असताना विजा जरी मिळाला पण तिथं इंटरव्ह्यू होतो. आता उमेदवाराचे चुलते अशोक विखे पाटील साहेब, आपण सांगितलं की ते सगळं प्रायव्हेट ठिकाणी झाले, सुपरवायझर घरी यायचे, अभ्यास कसा झाला काय झाला. मध्ये एक पिक्चर आलता मागं पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे 2005-06च्या काळामध्ये आलता. ते कुठला पिक्चर आलता? आता साहेब पिक्चर बघत नाही, आपण मोठ्याने सांगितलं पाहिजे. कुठला पिक्चर आलता? मुन्ना भाई MBBS. आपण पाहतो पिक्चर. मुन्ना MBBS पिक्चर आलता साहेब. तुम्ही तसं सांगितलं तसंच झालेलं आहे ते अशोक विखे पाटील साहेब. पण या संग्रामचा विजा झाला, पण ज्यावेळेला तिथे इंटरव्ह्यू होता ना, आता हे तुमचे पुतणे सांगतात की तिथे इंग्लिश बोलता येईल, इंग्लिश येतं का? आता तिथे दादा इंटरव्ह्यू झाला ना, ते अमेरिकन एम्बसी आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बॉम्बेला जे आहे, तिथे अमेरिकन एम्बसी आहे. तिथं इंटरव्ह्यू अमेरिकन लोकांनी ह्या संग्रामचा इंटरव्ह्यू घेतला. आता साहजिक आहे, अमेरिकन लोक आले म्हणजे त्याला काय मराठी हिंदी येत नसेल, येत असेल का? इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यामुळं कुठे आपलं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन नंतर विजा तुम्हाला सांगतो आपल्याला मिळाला. मग ते आज प्रत्येक ठिकाणी सांगतात की इंग्लिश येतं का नाही, येतं का नाही. दिस संग्राम इज ग्रॅज्युएट फ्रॉम अहमदनगर कॉलेज. 3 years I have done in New Arts College, BCom graduate, and last year I have done in Ahmednagar College. And I want to tell this thing, these people don't need a doctor. Each and everything doing by heart, serving by heart, and this heart doctor. म्हणजे मनाचा डॉक्टर तुमच्या पाहिजे, तुमच्या मनाने काम करणार पाहिजे. की इथं आता ते सांगतात आय एम अ न्यूरोसर्जन. न्यूरोसर्जन म्हणजे माहिती तुम्हाला काय? मेंदूचा डॉक्टर. म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल त्याला लागतो. दॅट्स वाय दिस पीपल डोंट नीड अ न्यूरोसर्जन. दिस पीपल नीड दॅट पर्सन विच विल serve by heart, and I am the person who is serving by heart, and in future also this Sangram will each and everything he will serve by heart only. म्हणजे जे काही करणार आहे ते मनापासून करणार आहे. आजपर्यंत तुम्हाला सांगतो जे काही आपण केलं असेल तर आपण खुल्या मनाने केलं आणि खुल्या मनाने करण्याकरता देखील तुम्हाला सांगतो आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. कारण की पुढे जात असताना मागं कोणाचा तरी आधार असणं गरजेचं असतं आणि तो आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या आईवडिलांनी दिला. चांगल्या पद्धतीने आपण काम केलं, त्यांनी मोकळीक दिली आणि मोकळीक दिल्यानंतर आज आपण त्या ठिकाणी काम करतोय. खरं तर अशोक विखे पाटील साहेब आपण अजून एक सांगितलं की त्याने एक दमडी कमवलेली. मी तुम्हाला तेवढंच जसं मी आता सांगितलं जे केलं ते आपण केलंच म्हणणार, पण मी सांगतो मी अजून काही रुपया कमवलेला नाही. पण माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं की बेटा माणसं कमव, माणसं कमव, जीवनात तुला कधी काय कमी पडणार नाही, तू माणसं कमव. आपल्या कुठल्या संस्था बिंस्था नाहीत फार, काय कुठल्या कारखाने काही नाही आपलं.
तुमच्यासारखेच लोक तुम्हाला सांगतो की जे प्रेम करतात, जे काम आम्ही ज्यांचं काम करतो त्यांना वाटतं हा आमचं लेकरू आहे, हे आमचं काम करणार, हे आमच्यासाठी राहणार आहे, अशा प्रकारची भावना तुम्हाला सांगतो लोकांच्या मनामध्ये. उगाच नाही तुम्हाला सांगतो यांनी आम्हाला या नगरच्या जनतेने स्वीकारलं, निवडून दिलेलं आहे. आज या नगर शहराच्या विकासाकरता तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना नगरकर संधी देतात, नगरसेवक पदाच्या माध्यमातून संधी दिली. 2 वेळा तुम्हाला सांगतो की महापौर पदाकरता नगरसेवक मागे उभा राहिले आणि कुठतरी ते काम पाहून की आप मुलगा चांगलं काम करतोय, पोरगा चांगलं काम करतं, याला आपण संधी दिली पाहिजे. आणि साहेब आपण त्या वेळी मला माझ्यासारख्या नवख्या एक तरुणाला की आपण कुठतरी आज विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ह्या नगरकारांनी देखील तुम्हाला सांगतो एवढ्या ह्या सगळ्या लाटेमध्ये हे माझ्यासारख्या तरुण पोराकाराला या ठिकाणी काम करण्याकरता या ठिकाणी संधी दिली आहे. आणि निश्चित रूपानं आज आपण काही उगाचच सांगत नाही की या नगर शहरामध्ये तुम्हाला सांगतो विकासाच्या बाबतीमध्ये नेहमी कुठलाही निधी आला की तुम्हाला सांगतो हे मंडळींची अशी काही इथं आज जे काम करतात यांच्यावर डबल शीट, ह्या तुमच्या पुतण्याबरोबर जे गाडीवर फिरतात डबल शीट फोटो येतात. अहो यांना आत्ता तडीपारीचे वॉरंट आहेत. आता हे पोलीस प्रशासनाला इकडून फोन येत होते, आपले बिचारे हे होतं यांना अरे अनेक वेळेला पोलीस प्रशासनाला शिव्यागाळ कर, याला शिवीगाळ कर, माणसाने रस्ते कुणी दिसले की याला शिवीगाळ कर. आणि मग नगरची जनता कुठेतरी या विकासाकरता खरं तर भुकेली होती की आमच्या नगरकरता कोणी विकासाच्या करता उभा राहिलं पाहिजे, नवीन विचार आला पाहिजे, चांगल्या विचाराने लोक आले पाहिजे. साहेब आपलं या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये जे असेल पुण्याच्या परिसरात काम पाहून लोकांनाही वाटत होतं की आपल्याकडे देखील अशाच पद्धतीचा विचार घेऊन करणारी काम घेऊन करणारी माणसं पाहिजेत. आणि म्हणूनच कुठेतरी आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न केला. आता वळसे पाटील साहेब इथं नाही आहेत, ते पालकमंत्री होते साहेब. आज तुम्हाला सांगता वेळेस ते पालकमंत्री असताना आम्ही वळसे पाटील साहेबांकडे आग्रह धरला की आता त्यावेळी मी पहिल्यांदाच महापौर झालो 2009 मध्ये. तर मी म्हटलं साहेब आम्हाला काहीतरी एक निधी द्या की ज्या माध्यमातून नगर शहराचे काहीतरी चांगल्या पद्धतीचं काम आपण उभं करू शकतो. नगर शहरामध्ये काहीतरी बाहेरच्या माणसाला आल्यानंतर कुठतरी आपल्याला चांगल्या पद्धतीने या नगर शहरामध्ये एक प्रवेशद्वार चांगला असलं पाहिजे. त्यावेळेला वळसे पाटील साहेबांना आम्ही सांगितलं की हा सीना नदी सुशोभीकरणाकरता तुम्ही पुढाकार घ्या आणि आम्हाला काहीतरी निधी उपलब्ध करून द्या. वळसे पाटील साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी मोठा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की सीना नदीचं काम, त्या पात्राचं काम, सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. पण हे आपल्याकडे काही लोकांना घाण सवय, ते लोक तिथं गेले, वर्क ऑर्डर झाली, सगळ्या एनओसी असतात, इरिगेशन खात्याची एनओसी असती, महापालिकेच्या अंतर्गत काम होतं, महापालिकेची एनओसी, सगळ्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू झालं आणि 3-4 महिने काम चाललं. नंतर यांना आठवण आली कारण की त्यांना काही कामातला कधी अनुभव नाही. ते लोक तिथं गेले आणि ते सांगितलं की हे काम इथं चालणार नाही. मग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावली आणि बैठक लावल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्यावेळेला तिथं प्रश्न उपस्थित केला गेला त्या अधिकारी वर्गाला, त्या माणसांनी, आणि प्रश्न उपस्थित केला की आम्हाला लेखी द्या की पूर आल्यानंतर हे काम वाहून जाणार नाही. अधिकारी म्हटले साहेब असं आम्ही लिहून देऊ शकत नाही. ते म्हणले मग काम पण मी होऊन देणार नाही. मग ते म्हणले काम होऊन देणार नाही नका म्हणजे आमचं काय नाही म्हटले, तुम्ही आता ठरवून घ्या म्हटले, मीटिंग चालू आहे. कारण ते म्हटले मग का लिहून देणार नाही तुम्ही? ते म्हणले साहेब तुम्ही जो शब्द म्हटले की पूर म्हणजे लोकवस्तीमध्ये, शहरामध्ये, म्हणजे भागामध्ये जिथं असेल तिथं पाणी जातं, पाणी घुसतं, त्याला पूर म्हणतात. आणि त्यावेळेला जापान सारख्या ठिकाणी, आता आपण आजही इंटरनेटवर पाहिलं, आता तुम्ही नगरमध्ये आलात म्हणजे जर ऑनलाईन चालतं, ग्रामीणमध्ये गेलं आपल्याकडे ऑनलाईन चालत नाही. ऑनलाईन नाही का आपल्याला दिलेलं आहे, ऑनलाईन कर्जमाफी करता अर्ज भरा, ऑनलाईन हे भरा ते भरा. आपल्याकडे रेंज नाही म्हणजे ऑनलाईन भरा. तर तुम्हाला सांगतो की आपल्याला त्यावेळेला आज आपण जर पाहिलं तर जापानमध्ये पूर आला ते आज आपल्याला पाहायला मिळेल. त्या अधिकारी वर्गाने सांगितलं असं चालणार नाही, आम्ही असं लिहू देऊ शकत नाही की पूर आल्यानंतर हे वाहून जाणार नाही. पूर हा शब्द असा आहे की त्या बिल्डिंगा असेल, मोठ्या मोठ्या लोकवस्ती ठिकाणी वाहून जातात. आणि मग त्यावेळेला त्या माणसाने आडमोठ्यापणाचं धोरण घेतलं, काम होऊ दिलं नाही, आमच्या मनामध्ये ती सल राहिली. पण ज्या वेळेला नगरकरांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तर त्यावेळेला विधानसभेमध्ये पहिला प्रश्न उपस्थित आपण केला असेल तर तो या सीना नदी सुशोभीकरणाचा विषय आपण त्यावेळेला घेतला आणि त्या माध्यमातून आज कुठेतरी तुम्हाला सांगतो ते एक मोदीचं काम पूर्ण झालं आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सीना सुशोभीकरणाचं काम देखील या ठिकाणी आपल्या माध्यमातून होणार आहे. आज करता विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या योजना राबवल्यात.
पाणी योजना असेल, भुयारी गटार योजना असेल. विखे पाटील साहेब, तुमच्या बंधूंनी आम्हाला विचारलं यांनी काय काम केलं 4.5 वर्षात. त्याच्या विद्यमान खासदाराच्या घरीत गेलते. त्या रस्ता सुद्धा संग्राम जगतापच्या प्रयत्नातून झालाय भाऊ, 70 कोटी रुपये नगर उतार योजनेमधून. त्यांना सांगा साहेब की हे पोरं काम करणार आहेत, ते रस्ता केलेला तुम्ही पहा म्हणावं. जसं तुम्ही सांगितलं ते हेलिकॉप्टर म्हणून जात त्यामुळे त्यांना माहिती पडत नाही, पण हरकत नाही. 23 तारीख झाली तर त्यांना तुम्ही सांगा फक्त वेळ काढ, संग्राम बरोबर 2 व्हीलरवर फिर, तुला सगळं नगर फिरून आलं त्यांनी काय काय काम केलं. कारण आता मला वेळ नाही, आता मला या प्रचारामध्ये आपला वेळ झाला नाही. पण 23 तारखेनंतर 23 तारखेला संध्याकाळी त्याचं 6 नंतर कोणाला भेटणारच नाही. मी भेटेन त्यांना सांगा आपण फिरू. हे सगळं काम करताना आपण आज 4.5 वर्षामध्ये प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीचं काम उभा केलं. या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची सर्व नवीन फळी उभा केली. आज नगरसेवक जरी पाहिले आपण त्या महापालिकेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे नगरसेवक. त्या नगरमध्ये जे काय आज उपनगर आहेत त्या प्रत्येक उपनगरामध्ये जर तुम्ही गेलात तर विकासात्मक काम तुम्हाला पाहायला मिळेल. काकांच्या आमदारातून श्रीगोंदा असन, पारनेर असन, या भागामध्ये देखील भरीव असा निधी दिलेला आहे. ते तिथं विचारलं यांचं श्रीगोंद्याला काय योगदान आहे. अरे तुम्ही तर राहतच नाही, तुम्हाला कसं माहिती वाटणार इथे काय काय चाललं काय काय नाही. जरा त्या हेलिकॉप्टर मधून खाली या, माणसात या तर समजा ना. आज कुठतरी निवडणूक लागली म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे. पण ते फक्त तुम्हाला सांगतो की 23 तारखेपर्यंत. एकदा 23 तारीख ओलांडली हे परत कुठे भेटत नसतात. आणि त्यामुळं आज कुठतरी ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आज कुठतरी या माध्यमातून आज आपल्याला संधी दिली साहेबांनी. खरं तर ही संधी देखील तुम्हाला सांगतो की एवढी सोपं नसतं की या माध्यमातून लोक अनेक वेळेला प्रयत्न करत असतात. लोकांना या ठिकाणी आपल्याला संधी मिळवण्याकरता देखील खऱ्या अर्थानं फार प्रयत्न करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. पण आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पवार साहेबांनी पाहिलं की विधानसभेची आपल्याला संधी दिली, तिथं त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. या शहर मतदारसंघात जरी आम्ही असलो तरी आज इथं आम्ही 3 आमदार उपस्थित राष्ट्रवादीचे. 2017 मध्ये अधिवेशनच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही चर्चेमध्ये आणला तर तुम्हाला सांगतो की आम्हाला तिथं बोलू दिलं नाही. त्या दिवशी पाहिलं तुम्ही कसं बोलू देत नाही, पाहिलं नाही तुम्ही कसं ओढून घेतलं. तिथं तुम्हाला सांगतो आमचे माईक बंद केले, बोलू दिलं नाही आम्हाला तिथं कर्जमाफीवर. आता माझा शहर मतदारसंघ आहे, पण माझी देखील भूमिका आपल्याला सगळ्यांना एकत्र आपल्याला घ्यावं लागेल. आणि आपल्याला माहिती की आज इथं आता अश्विनजी गांधी या ठिकाणी उपस्थित आहेत, कोहिनूरचे संचालक आहेत, कोहिनूर आपल्या कपड्याचे दुकान. त्यांना विचारा आज बाजारामध्ये आपण काय परिस्थिती ते सांगतात की थोडं मंदी आहे. मंदी कशामुळे? पवार साहेबांनी आज या देशामध्ये काम करत असताना देशाचं कुठलाही खातं तुम्हाला सांगतो ते घेऊ शकत होते, पण त्यांनी स्वतः आग्रही भूमिका घेऊन हे कृषी खातं घेतलं. कशा करता घेतलं? कारण साहेबांना माहिती आहे की या जगामध्ये भारताची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे. आणि जर या शेतकरी वर्गाच्या हातामध्ये पैसा असेल, शेतकरी वर्ग समाधानी असेल, तरच हा अर्थव्यवस्थेचा गाडा हा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. म्हणून तुमच्या करता, जनतेकरता, या शेतकरी वर्गाकरता साहेबांनी आपलं कृषी खातं मागून घेतलं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी काम केलं. आज आपल्याला कोणला कृषी मंत्री माहिती नाही. कोण कृषी मंत्री आहे तुम्हाला सांगतो, देशाचा सोडा महाराष्ट्राचा कोण कृषी मंत्री माहिती आहे तुम्हाला? माहितीच नाही. कृषी मंत्री ज्या वेळेला फोंडकर साहेब होते, फोंडकर साहेबांचं दुःखद निधन झालं, तेच खातं मग नेमलेच नाही दुसरे कृषी मंत्री, दुसऱ्याकडे देऊन टाकले. आणि मग त्या वेळेला आम्ही त्या सभागृहामध्ये भूमिका घेतली. भूमिका घेतल्यानंतर आम्हाला तुम्हाला सांगतो आमचे माईक बंद केले. आता यांचे माईक बंद केले, आता त्यांना नाविलाज, आता त्याला ऐकावं लागतं. पण हा प्रश्न तुमचा होता, आपलं काही थांबायचं कारण नाही. आम्ही लगेच सगळे तिघं पण आम्ही इथं, आम्ही लगेच सभागृहाच्या आतमध्ये म्हणलं आमचा माईक बंद तर तुमचाही बंद. आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि आम्ही सगळ्या सभागृहाचे माईक बंद करण्याचं काम केलं. म्हणून आम्हाला तुम्हाला सांगतो निलंबनाला सामोरं जावं लागलं. आम्हाला तिघांनाही निलंबित केलं त्यावेळेला विधान भवनातून, 1 वर्षाकरता निलंबित केलं. पण नंतर
पुढे जाऊन 2-3 महिन्यानंतर ते माघारी घेतलं, कारण त्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी जर बाजूला गेली तर आपल्याला पुढं काम करणं अवघड आहे. हे सभागृह चालू देणार नाही, या राज्यामध्ये आपल्याला फिरू देणार नाहीत आणि त्यामुळं कुठेतरी ते मागं आले. अहो पण तुम्ही ज्या आमदारांना शेतकऱ्याच्या प्रश्नावरती निलंबित करता, ताईंनी मगाशी मुद्दे मांडले चित्रताई वाघांनी की मुंबईचा आमदार म्हणतो जर महिला भगिनी तुम्हाला एखाद्या मुलीने नकार दिला की त्याला आपण उचलून आणू, त्याचं तुम्ही काही नाही केलं. पंढरपूरच्या पांडुरंगा आपला दैवत आहे या महाराष्ट्राचं, त्या पंढरपूरचा आमदार सांगतो की आपले सैनिक ते सीमेवरती लढतो, त्याला इथं मूलबाळ होतात, तो सीमेवरती पेढे वाटतो, ते कोणाचे मूलबाळ आहेत असे अपमान शब्द वापरतो, त्याचा तुम्ही काही केलं नाही. पण या शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्यास तुम्ही निलंबित करता. म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे हे कुठल्या विचाराचं सरकार आहे. या सगळ्या माध्यमातून तुम्ही विचार करा की आपल्याला खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या माध्यमातून एक विचार ह्या राज्यामध्ये असेल, देशामध्ये आपल्याला पुढे आणायचं. साहेब आज प्रत्येक माणूस आम्ही जातो त्या प्रचाराला फिरतोय, प्रत्येकाला तुमची आठवण येते, प्रत्येक जण तिथे बोलून दाखवतो की खरं आता साहेबांची आज आवश्यकता होती, साहेबांना आपल्याला गरज होती, आमची चूक झालेली आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये चूक होणार नाही. आता प्रत्येक जण या मतदारसंघातलाच नाही तर तुम्हाला सांगतो प्रत्येक ग्रामीण भागातील वर्ग आज पेटून उठलेला आहे. आमचा तरुण वर्ग देखील या शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, यांना देखील आश्वासन दिलं मोदी सरकारच्या माध्यमातून की वर्षामध्ये 2 कोटी नोकऱ्या देऊ. आज 2 पोरं सुद्धा आम्हाला भेटलं नाही. आता 3 आमदार इथं उपस्थित आम्ही, एक मुलगा सुद्धा भेटला नाही की आम्हाला कुठेतरी सरकारच्या माध्यमातून आम्हाला नोकरी मिळाली. एकही मुलगा नाही, उलट नोकऱ्या कमी झाल्या. म्हणून आज आपण कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे की या उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काम उभं करायचं, या मतदारसंघामध्ये उपलब्ध राहून आपल्याला काम करायचं. या मतदारसंघामध्ये आज जे बहुतेक प्रतिनिधित्व करतात, जे आम्हाला म्हणतात तुम्ही 4 वर्षात काय केलं, यांनी 40 वर्षात सांगावं काय केलं, आपणही 4 वर्षात सांगू काय केलंय. पण या मतदारसंघामध्ये आज प्रतिनिधित्व करतात आमच्या नगरमधले मंडळी उभा आहेत. रस्ता बाजू कर, आपण जे काही रस्त्यावरती आपण जे विक्रेते बसतो छोटे मोठे किरकोळ, तुम्हाला सांगतो की आपल्याकडं रस्ता बाजू करला 10 रुपयाची पावती आहे. त्या शिर्डी परिसरात तुम्ही गेले, आपली महापालिका आहे तरी 10 रुपयाची पावती आहे. त्या शिर्डीच्या नगरपालिका तिथं नगरपंचायतच्या परिसरामध्ये तुम्ही गेलेत तर छोट्या मोठ्या गाडीवाला सुद्धा तुम्हाला सांगतो 100 रुपयाची पावती आहे. उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो अशाच प्रकारचं कुठेतरी प्रत्येकाची लुटमार या तुमच्या रस्ता बाजू जे काही आपले भाजी विक्रेते फळवाले बसतात त्यांच्यापासून तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत असेल, येणाऱ्या कारखाने असतील, या प्रत्येकाचा बंदोबस्त करण्याचा या ठिकाणी हे प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून आपल्याला कुठेतरी आज सगळेजण आपण या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडतोय, तरुण वर्गांच्या प्रश्नावर भांडतोय, कुठेतरी आपल्याला त्यांच्याकरता या ठिकाणी काम उभं करायचंय. आणि त्याच्याकरता कुठेतरी आज आपल्याला प्रत्येक जण इथं काम करत असताना, फिरत असताना आपल्याला पूर्ण वेळ माणूस हवा आहे. आणि पूर्ण वेळाकरता खऱ्या अर्थानं आज ही 23 तारखेनंतर महत्त्वाचा दिवस आहे. आता जे लोक आहेत ते प्रचारापर्यंत येतात, फिरतात. आपण आता विखे पाटील साहेबांना आता भरपूर त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. पण आता फिरत असताना, जात असताना उमेदवाराचं काम असतं तुमच्यापर्यंत प्रत्येकाचं पोचलं पाहिजे. आम्ही देखील त्या ठिकाणी भावना मांडतो, भूमिका मांडतो की आज प्रत्येक जण या मतदारसंघामध्ये नगर शहरामध्ये येणं जाणं असतं. प्रत्येक जणाकरता या ठिकाणी आपल्याला काम उभं करायचं, विकासात्मक काम असतं. छोट्या मोठ्या प्रश्नांपासून या ठिकाणी आपण उपलब्ध राहणार आहेत. पण तुम्हाला सांगतो जसं आज आपण 5 वर्ष या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये आपण जे भोगलेत, तर उद्याच्या काळामध्ये देखील आपण 5 वर्षाची विचार करण्याची आवश्यकता आहे की उद्या जर तुम्हाला सांगतो की आता हे 23 तारीख निघून गेली की आपल्याकरता आपल्या स्थानिक प्रश्नापासून तर दिल्लीच्या सभागृहापर्यंत आवाज उठवण्याकरता कोण राहणार आहे. 23 तारखेनंतर तुम्हाला सांगतो एकदा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर यांचं हेलिकॉप्टर सुरू झाले की हे परत आपल्याला भेटत नसतात, हे कुणी भेटत नसतात. पण 23 तारखेनंतर तुम्हाला सांगतो या दक्षिण भागाचा पवार साहेबांनी दिलेला तुमचा एक भूमिपुत्र आहे, हा तुमच्या हक्काचा संग्राम आहे, ह्या दक्षिणेचा संग्राम आहे. आणि आज या ठिकाणी तुम्हाला संग्राम तुमच्या समोर या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 23 तारखेच्या माध्यमातून पूर्ण वेळ तुमच्याकरता उपलब्ध राहणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षणी सांगताल, कुठल्याही वेळेला सांगताल आणि कुठल्याही दिवशी सांगतात तर निश्चित रूपानं हा त्या ठिकाणी उभा राहणार संग्राम. त्यामुळे 23 तारखेच्या माध्यमातून मी आधीचा वेळ घेत नाही.